Welcome to Coco Cartoon Story. कसे आहात बालमित्रांनो? आज मी तुम्हाला एका कावळ्याची गोष्ट सांगणार आहे. उन्हाळ्याच्या तीव्र दिवसात जंगलाच्या एका कोपऱ्यात एक कावळा फार तहानलेला होता. सूर्य प्रखर तळपत होता आणि जमिनीवरचे सगळे झरे ओढे कोरडे पडले होते. तो कावळा पाण्याच्या शोधात इकडे तिकडे उडत होता. त्याच्या घशात कोरड पडली होती आणि डोळे थकून गेले होते. पाण्याच्या शोधात शेवटी त्याला एका झाडाखाली माठ दिसला. तो आनंदाने ओरडला, अखेर मला पाणी सापडलं. तो माठापाशी गेला, पण त्याच्या दुःखाला पार नव्हता. माठात पाणी तर होतं, पण ते खूप खोल होतं. त्याच्या चोचीपर्यंत ते पोचणारच नव्हतं. पण कावळा लगेच निराश झाला नाही. तो खूप हुशार होता. कावळ्याच्या मनात विचारचक्र चालू झालं, हे पाणी मला मिळवायचं आहे, पण कसं? तो माठाभोवती फिरू लागला. कधी आत डोकावतो तर कधी चोच लांब करून पाण्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मग त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. तो आजूबाजूला पाहू लागला आणि जमिनीवरचे पडलेले छोटे छोटे दगड शोधू लागला. एक एक दगड उचलून तो त्या माठात टाकू लागला. सुरुवातीला काही फारसा फरक पडत नव्हता, पण कावळा थांबला नाही. थोडा वेळ लागेल, पण मी हे करू शकेन, असे त्याचे ठाम मत होते. प्रत्येक दगडासोबत पाण्याची पातळी वर येऊ लागली. दिवस तापत होता, पण कावळ्याची जिद्द मात्र अधिकच वाढत होती. त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, मी हार मानणार नाही. अनेक वेळा दगड उचलताना त्याचे पंख थकले, चोच दुखायला लागली, पण त्याने विश्रांती घेतली नाही. शेवटी पाणी इतकं वर आलं की तो आनंदाने नाचू लागला. तो झपकन माठाजवळ गेला, चोच माठात घातली आणि थंडगार पाणी प्यायला. तहान भागल्यावर त्याने आकाशाकडे पाहिले. त्या दिवशी त्याने स्वतःवर विजय मिळवला होता. त्याला पाणी मिळालं, पण त्याचसोबत मिळाला एक अमूल्य धडा. अडचण कितीही मोठी असो, शहाणपण, धीर आणि चिकाटीने आपण काहीही साध्य करू शकतो. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनल कोको कार्टून स्टोरीला सबस्क्राईब करा.